कसे आहात सगळे? भारतीय रेसिपी या चॅनल आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला काही निसर्गरम्य किंवा निसर्गाच्या सानिध्यात काही गोष्टी दाखवणार आहे. ते म्हणजे यंदाच्या सीझनची भात लावणी, ती पण माझ्या वडिलांच्या शेतामध्ये. हे बघा, भाताचं शेत आहे, चिखल आहे, पाणी आहे, चिखल बनवायचं काम चालू आहे. आपल्याकडे तांदूळ येतो, आपल्या घरापर्यंत तांदूळ येतो, आपल्या किचनमध्ये तांदूळ येतो, वेगवेगळ्या प्रकारचा येतो. पण तो कोणता आहे, तो कसा येतो ते आपल्याला माहीत नसतं. आपल्याला वेगवेगळे जाती माहीत असतात, सगळं माहीत असतं, पण त्यामागे खूप मेहनत आणि खूप स्टेप्स दडलेले असतात. त्यापैकी एक महत्त्वाची स्टेप्स म्हणजे भात लावणी. भात लावणीची प्रोसेस मी आज तुम्हाला सगळे दाखवणार आहे. त्यासाठी आता या शेतामध्ये पाणी सोडून किंवा पावसाच्या पाण्यावर जे अवेलेबल असेल त्यासाठी आता आपल्याला त्या पाण्याने चिखल करायचं काम चालू आहे. हे बघा, माझ्यासोबतच ट्रॅक्टरही चालू आहे, त्याने चिखल बनतो आहे आणि ती खूप सुंदर अशी प्रोसिजर आहे. हे बघा, आता आपण बनवणार आहोत चिखल. हा बघा, चिखल बनतो आहे. नुसत्या कोरड्या माती भात लावलं जात नाही. भात लावण्याच्या वेगवेगळ्या प्रोसिजर असतात, वेगवेगळ्या जाती असतात. पण भात हा खूप जास्त पाऊस जिथं पडतो तिथं होतं. त्यामुळे मी तुम्हाला आज ही प्रोसेस दाखवणार आहे. हे बघा, शेतकरी आहे, हा कोरड्या मातीत आता भात लावणार आहे. हे बघा, भातासाठी वावर तयार करताय. हे बघा, इथं पाणी सोडलं जात आहे. हे बघा, साधारण 2 फुटाचं झाल्यानंतर रोप उपटून ठेवलं आहे. हे साधारण 1 महिन्यापूर्वी रोप पाऊस सुरू झाल्यानंतर पेरलं होतं आणि ते आता साधारण 2 फुटाचं म्हणजे जवळपास 30 ते 35 दिवसात झालं आहे. ते सकाळी उपटून ठेवलं आणि ते वावर मोकळं केलं. सध्या पाऊस नाही आहे म्हणून आता मोटरने पाणी द्यावं लागत आहे. हे बघा, असं हे पूर्ण साधारण 1 ते 1.5 एकरचं वावर आहे. त्यात आता भात आवणी करायची आहे. प्रत्यक्षात जेव्हा आपल्याला भात, तांदूळ किंवा कोणताही पदार्थ किंवा धान्य आपल्या घरात येतो तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष माहीत नसतं की हा कोणत्या प्रोसेसमधून येतो, तो कसा पिकवला जातो. ही बघा, आज ही सगळी भात लावण्याची प्रोसेस, हे वावर आहे. हे पूर्ण साधारण 1 ते 1.5 एकरचं वावर आहे. त्यात मोटरने विहिरीतून पाणी सोडलं जातं आहे आणि त्याचबरोबर जेव्हा पाणी जातं आहे तेव्हा हे ट्रॅक्टरनी हे खास मशीन लावलेलं आहे. ट्रॅक्टरच्या चाकांना ॲज वेल ॲज पाठीमागच्या बाजूला जे असं गाळ बनवतं आहे किंवा चिखल बनवतं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जो चिखल त्याच्यामध्ये नंतर भाताचं, तांदळाचं रोप लावायला इझी होणार आहे. जी पारंपरिक पद्धत आहे त्याच्यामध्ये जिथं जास्त पाऊस पडतो तिथं असं भाताचं पेरणी किंवा आवणी केली जाते. आणि अशीच ही बघा, ही सगळी प्रोसेस चालू आहे भात आवणीची. आणि हे बघा, जसं जसं हे बगळे आले, हे बघा, त्यांना जे थोडेफार किडे भेटलं ते खाण्यासाठी ते ट्रॅक्टरच्या मागे फिरत आहे. जवळपास 1 तासानंतर असा शेतामध्ये असा चिखल बनला आहे. म्हणजे सगळं माती पाण्यात मिक्स होऊन असा चिखल बनतो आणि जेवढं भाताला किंवा तांदळाला शेतात पाणी असेल तेवढं ते खूप छान असतं आणि तिथे तिथे खूप छान पीक येतं. हे बघा, आता हे काका आहेत ते कसे रोप लावत आहे हे दाखवत आहे. हे बघा, या प्रकारे ते रोप लावत आहे आणि त्यांची ही वर्षानुवर्षीची प्रॅक्टिस आहे. त्यामुळे त्यांना एकदम फटाफट असं लावता येतं आहे. जी ती हाताची ॲक्शन बघा, ते साधारण मोजून 2 ते 3 रोपं एका हातावर घेता आणि असं मस्त लावत आहे. हे बघा, किती छान एका मिनटात किती मोठं लावून रेडी झाले आहे ते. आणि असा जर निसर्ग किंवा आपण जेव्हा शहरात राहतो आणि आपल्याला जर अशा मधून गोष्टी अनुभवायला मिळाल्या तर किती छान. असाच मी नेहमी, हे बघा, साधारण 20 ते 25 काका मावशी आहेत. आपण त्यांना मजूर नाही म्हणत, ॲक्च्युली ते आता शेतकरी राजानंतर मजूर पण राजा झालेले आहेत. मजुरांचे राजे म्हणू आपण यांना. ते आता आमच्या वडिलांच्या शेतात येऊन भात लावणी करताय. हे बघा, असं रोप पसरवलं जातं आहे. जेव्हा पूर्ण चिखल बनतो भात लावण्यासाठी किंवा तांदळाचे रोपं लावण्यासाठी, तेव्हा असं पूर्ण वावरभर असं रोप थोड्या थोड्या अंतरावर पसरवलं जातं. हे लोक किती संघटनेत काम करत आहे, फटाफट काम करत आहे. त्यांना काहीच सांगायची गरज पडत नाही. प्रत्येकाला प्रत्येकाची ड्युटी माहीत आहे. ते फटाफट सगळेजण मिळून, हे बघा, पूर्ण साधारण 1.5 एकरचं वावर आहे तेवढं पूर्ण भरून लावलं आहे, पसरवलं. आणि आता भात लावण्याची सुरुवात झाली. आता मी पण इथं एक आनंद घेतला
भात लावण्याचा. मी पण शेतकरी कुटुंबातली असल्यामुळे मला पण ह्या गोष्टी करायला अजून पण आवडतात. आणि जेव्हा आमचं जो बालपण गेलं तेव्हा छोटी मोठी शेतीची कामे आम्ही नक्कीच केली आहे. हे बघा मी पण लावून बघते आहे. खूप छान अनुभव राहिला. जर वरून पाऊस पडत असेल तर याच्यापेक्षाही जास्त मजा येते. आणि हे जे मोटरने पाणी दिलं गेलं ना ती द्यायची वेळ येत नाही. आता हे आणि हे बघा खूप मजा येते आणि इतकं फास्ट ही मजूर काम करतात. हे बघा आत्ता आपल्याला काळ्या रंगाची माती दिसत होती. साधारण 10 ते 15 मिनटात त्यांनी जवळपास एक पाव भाग 1.5 एकरचा साधारण लावून टाकला आहे. आणि खूप सुंदर वाटतं. हे बघा साधारण अर्धं वावर तर त्यांचं लावून पण झालं आहे. खूप मस्त वाटतं बघायला. आणि जेव्हा आपण एखादा निसर्गाच्या सानिध्यात किंवा शेतात रमतो तेव्हा तो दिवस कधी जातो ते कळतच नाही. माझा पण आज दुपारनंतरचा जवळपास पूर्ण वेळ इथं गेला आणि मला इतका छान अनुभव आला. आणि जी निसर्गाच्या सानिध्यातून एनर्जी किंवा पॉझिटिव्हिटी मिळते ती तर अप्रतिमच असते. म्हणून सगळ्यांनी असं ज्याला शक्य होईल त्याने असं निसर्गाच्या सानिध्यात किंवा आपलं शेत असेल तिथून श्रमदान करा, नाही तर नका करू, पण त्या शेताला जाऊन एक चक्कर तर मारा. हे बघा अशी रोपं झाली आहेत. आता जोपर्यंत आपल्या ह्या शेतात हे आहे रोपं, म्हणजे तोपर्यंत त्याला दाणे येत नाही, तोपर्यंत याला असंच पाणी रोज इथं ठेवावं लागेल. पाऊस पडत असेल तर गरज नाही, पण जर पाऊस येत नसेल तर याला विहिरीतून रोज पाणी असं दिसेल इतक्या प्रमाणात ठेवावं लागतो. हे बघा शे भाताच्या वावरातून थोडं बाहेर आल्यावर लगेच एक आवळ्याचं झाड आहे. मस्त आवळे लागले. 5-7 वर्षानंतर पहिल्यांदा आवळे आले आहे. मला ह्यावर्षी अजून एक मेवा मिळेल ते म्हणजे असे मोठे मोठे आवळे. हे बघा निसर्गरम्य स्थळ, परिसर, डोंगर, टेकड्या. आणि हे त्या शेताच्या बाजूला हे दुसरं वावर आहे. तिथं आहेत पेरू. वाव मस्त. हे बघा किती पेरू आहेत, हिरवे छोटे मोठे, खूप सुंदर. हे बघा किती मस्त दिसत आहे. ह्या शेतात पण मी पूर्ण शेताला राऊंड मारला. खूप छान वाटलं. आणि मी नेहमी महिन्यातून एकदा वगैरे तरी ह्या शेतात जाऊन येत असते. खूप छान वाटतं. हे बघा हा साधारण 5 ते 7 वर्षापूर्वीचा पेरूचा बाग आहे. वर्षातून साधारण 8 महिन्याला भरपूर पेरू येतात आणि मलाही नेहमी मिळतात खायला किंवा आमच्या कुटुंबाला भरपूर पेरू खायला मिळतात. हा लखनौ पेरू आहे. मीडियम साईजचा बनतो, पण टेस्ट मात्र खूप अप्रतिम आहे आणि एकदम गोड असा आहे. हे बघा चिखल पण खूप आहे, कारण 2-3 दिवसापूर्वीच पाऊस थांबला आहे आणि पानांमुळे किंवा झाडामुळे दिसत आहे. हे बघा मधमाशा पण आहे.